साधू साधू या. फक्त 5 मिनिटाची प्रासंगिक धम्मदेशना होईल आता, वेळ कमी असल्यामुळे, आणि 1-2 मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि हा कार्यक्रम आपण संपन्न करूया. बरोबर आहे सर, 1 तास लागतो ना? बरोबर हो. तर सर्वप्रथम मान्यवरांनी शुभेच्छा द्याव्यात, त्यानंतर 5 मिनिटाची धम्मदेशना आपण शेवटी घेऊ, कारण मला पण थोडासा वेळ भेटतो, मग नॉनस्टॉप चालतो ना आम्ही, त्यामुळे जय भीम. सुरुवात करता मोरे साहेबांपासून. या ठिकाणी आदरणीय मोरे सर या परिवाराचे ज्येष्ठ आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांनी या परिवाराचा प्रवास जवळून पाहिलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिवाराला प्रोत्साहनपर आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी मी सर्व उपस्थितांच्या वतीने आदरणीय मोरे सरांना विनंती करतो. हो आहे की नाही सरजी? या समोर या, समोर थोडं समोर आले तर बरोबर. या नाही, आवाज जात नाही तिकडं असं. बटनाला लावून द्या. पडत कधी अखिल विश्वाला महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन करतो आणि आमचे बंधू लक्ष्मणदादा यांनाही सुद्धा त्रिवार वंदन करतो. आणि आजच्या या गृहप्रवेशानिमित्त जमलेले सर्व उपासक, उपासिका, सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांना सुद्धा मी सप्रेम जय भीम करतो. आणि आज आपण या ठिकाणी आमचे पुतणे ब्रह्मानंद लक्ष्मण मोरे यांनी तथागतांनी सांगितलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या कमाईतला 20वा हिस्सा हा आपण दान केला पाहिजे. आणि त्यामध्ये आपण जे काही कार्यक्रम करत असतो त्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांना निमंत्रण केलं पाहिजे. अशा हा एक गृहप्रवेश ज्या निमित्ताने आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मी पुनश्च आभार मानतो. आणि आमच्या बंधूबद्दल आमचे थोरवे सरांनी सर्व काही आमचा इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे. खूप काही वेळ झालेला आहे. आमच्या दादांनी आणि भाभींनी अगदी खेड्यातला तुम्हाला माहिती आहे इतिहास कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन या ठिकाणी पाठवलं आणि मुलांनी सुद्धा आमचा आदर्श घेऊन त्यांनी सुद्धा या ठिकाणी एवढ्या मोठ्या शहरामध्ये आज आपण पाहतो हा बंगला सोपं नाही आहे. आपण पूर्वी पाहत होतो की मोठा ऑफिसर असेल तरच अशा बंगल्यामध्ये आपल्या पायाची धूळ अशी या ठिकाणी लागेल अशी आपल्याला लाज वाटत होती. परंतु बाबासाहेबाच्या कृपेने तथागताच्या या धम्माच्या संस्कारामध्ये आमचा पुतण्या हा वागत आहे आणि आपणही वागलं पाहिजे. तेव्हा या संस्कारामधून जर जो कोणी जात असेल तर या मार्गापर्यंत सहज तो पोहोचू शकतो. कारण बाबासाहेब रमाई भीमाई ह्या कशा पद्धतीनं आलेल्या आहेत आपणही त्यांचा इतिहास पाहिलेला आहे. आणि या इतिहासामधून आमचा पुतण्यानं या ठिकाणी एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि त्या आदर्शाचं आज या ठिकाणी फल त्यांचं जीवनाचं जे काही ध्येय होतं ते आमच्या भावजाईचं, आमच्या पुतण्याचं, सर्व मोरे परिवारचं या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये एवढे मोठी वास्तू घेतली त्याबद्दल त्याचं मी या ठिकाणी परिवाराचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रमंडळीच्या नातेवाईकांचं सुद्धा मी पुनश्च या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने एकमेकाला सहकार्य करत राहा आणि आपली प्रगती अशाच पद्धतीनं पुढे जावो म्हणून आमच्या ब्रह्मानंदला मी या ठिकाणी
मन भरून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी संयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय बुद्ध. दादा या. शर्टाला जय भीम मंडळी, जय भीम मंडळी, सर्वांना जय भीम. आपण फार आतुरतेने आजच्या दिवसाची वाट पाहत होतो. आजच्या दिवसाची फार आतुरतेने वाट पाहत होतो का ब्रह्मानंद कधी घर घेतो आणि कधी घरभरणीला बोलवतो. म्हणजे ज्या दिवशी मला कळालं का घराचं सर्व फायनल झाले आणि अशी तारीख आवडा ठरवली, मला अतिशय आनंद झाला. तर कसं आहे, ब्रह्मानंदची सुरुवात आणि आमची सुरुवात दत्तनगरमधून एका ठिकाणाहून झाली. त्या ठिकाणी आम्ही कसे राहिलो, काय राहिलो हे सर्वांना माहिती आहे. आम्ही इकडे शिफ्ट झालो. शिफ्ट झाल्याच्या नंतर मग त्यावेळेला मी प्रत्येकाला सांगायचो, जसं सर म्हणत घर घ्या बरं का, घर घ्या बरं का, प्रत्येकाने घर घ्यायचं. त्याला एक टायमिंग लागतो, त्या टायमिंग साधला गेला. आजचा टाईम सुवर्णयुग आला आणि हे जे घर भरलं आहे आपलं ब्रह्मानंदवर प्रेम, फार मोठं प्रेम या कुटुंबावर, इथल्या आपल्या माणसांचं. तर मी ब्रह्मानंद मोरे, शालिनी मोरे, आईला, बहिणीला, सर्वांना या घराच्या शुभेच्छा देतो. आमच्या ससाने परिवाराकडून, माझ्या बंधूंकडून, माझ्या भावांकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कोणाला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या असतील तर देऊ शकतात. ठीक आहे. सरांचं म्हणणं होतं, सरांच्या वतीने सर्वांच्या शुभेच्छा त्या होत्या. तर ठीक आहे, असो. मी थोडीशी, कारण पाहुणे पण बाहेर उभे आहेत आपले. या सरजी, या ना मध्ये, या ना मध्ये आहे जागा, जागा होईल ना थोडी. या थोडी मागे मागे सरकतील. या या दोंदे साहेब, या ना. या अहो कौरव कुबर असा ज्येष्ठ आहे तुम्ही. या हे बघा, थोडीच पाहुणे आता झाली, जागा झाली. बरं ठीक आहे, 5च मिनटं फक्त तुमचे घेणार मी, जास्त नाही घेणार. ठीक आहे, बोलणार आहे ते प्रास्ताविक होतं. बोला ना. बोललो सर, बोललो सर. नाही, दादांचं म्हणणं आहे. ठीक आहे, फक्त विश्वाला करुणा, मैत्री, शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तुमच्या आमच्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय संविधान निर्माते, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सतधम्मास प्रथमतः त्रिवार पंचांग प्रणाम करतो. तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास त्रिवार वंदन करतो. या धम्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास त्रिवार वंदन करतो. आज या ठिकाणी श्रद्धावान उपासिका शालिनीताई ब्रह्मानंद मोरे यांच्या या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. या मंगल प्रसंगी सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व धम्म बांधव, भगिनी, बालबालिका सर्वांना नमो बुद्धाय मैत्रीपूर्ण जय भीम करतो. म्हणा नमो बुद्धाय, जय भीम. आयुष्यमान ब्रह्मानंद भाऊ मोरे या धम्म उपासक
बंधूंचा आज हा या ठिकाणी गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. जे गृहस्थी आहेत, गृहस्थी माणसासाठी अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांपैकी घर एक गरज आहे. आणि या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे थोरवे साहेबांकडून, बरोबर, की आपल्याला आपल्या उद्धारकर्त्यांनी जो संदेश दिलेला आहे की आपण गाव सोडा आणि शहराकडे चला. ज्या ज्या लोकांनी हा संदेश ध्यानात घेतला, कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने जे स्थलांतरित झाले, आज ते मोठ्या शहरामध्ये, महानगरांमध्ये वास्तव्याला आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांची आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीयसुद्धा सगळ्या प्रकारची प्रगती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मोरे कुटुंबीयसुद्धा त्यांचं वास्तव्य नाशिकला असताना, दत्तनगर, अंबड शिवार या परिसरात राहत असताना ते त्या ठिकाणीसुद्धा जिथे पूर्वी राहत होते त्याही परिसरामध्ये तेथील बुद्धविहाराशी ते त्या कार्यरत आहेत. एवढंच नाही तर प्रत्येक शहरातील जो कार्यक्रम होतो, या प्रत्येक शहरातील कार्यक्रमामध्ये, धम्म चळवळीमध्ये ते सक्रिय सहभाग घेतात. तन्मन धनानं त्यांचा सहभाग असतो. आणि मला सांगायला या ठिकाणी विशेष आनंद होतो की त्यांनी गाव सोडल्यानंतरसुद्धा गावचं नातं हे टिकवून ठेवलेलं आहे आणि गावाकडे सुद्धा आपल्या महापुरुषांचे विचार जास्तीत जास्त नव्या पिढीला माहीत व्हावेत यासाठी ते कार्यरत आहेत. आणि सतत महापुरुषांच्या जयंत्यासुद्धा त्या ठिकाणी साजऱ्या करून आपली एक सामाजिक जबाबदारी पार पाडतात. आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जी पाहुणे मंडळी उपस्थित आहे, त्यांच्या या कार्याप्रती त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. कारण घर घेणं एक गृहस्थी माणसाची ती एक गरज आहे, परंतु यामागे त्यांचा एक जो सामाजिक दृष्टिकोन आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. भगवंत म्हणतात या जगामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. काही लोक अंधाराकडून हे प्रकाशाकडे येतात, काही लोक प्रकाशाकडून पुन्हा अंधाराकडे जातात, काही लोक प्रकाशाकडून पुन्हा प्रकाशाकडे जातात आणि काही लोक प्रकाशातून पुन्हा अंधाराकडे जातात. म्हणजे 4ही प्रकार जर आपण पाहिले तर आपण कोणत्या प्रकारामध्ये मोडत आहोत. जर 60-65 वर्षाचा आपला बौद्ध समाजाचा जर आपण इतिहास अभ्यासून पाहिला तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपला समाज हा सुद्धा अंधारातून हे प्रतिकात्मक आहे. म्हणजे अज्ञान असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल, त्यावेळची सामाजिक विषमता भोगलेली असेल, शिक्षणाचा अभाव असेल, धनसंपत्तीचा अभाव असेल, या सगळ्या गोष्टीला त्याच्यावरती मात करून कुठल्याही परिस्थितीचं भांडवल न करता या ठिकाणी अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारा आपला हा बौद्ध समाज आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, देशभरात नाही तर जगभरामध्ये आपला ठसा उमटवणारा हा बौद्ध समाज आहे. म्हणून जगाच्या पाठीवर हा बौद्ध समाज 60-65 वर्षामध्ये एवढा उन्नत झालेला आहे असा कुठलाही समाज नाही. आणि म्हणून याचा अभ्यास करण्यासाठी खास हंगेरी या देशातून काही अभ्यासक महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांचा अभ्यास सुरू आहे की अशी काय प्रेरणा या समाजाने घेतलेली आहे. काही लोक म्हणतात की आरक्षणामुळे हा समाज इथपर्यंत पोहोचलेला आहे. तर बांधवांनो, हे म्हणणं तितकं संयुक्तिक ठरणार नाही. कारण आरक्षण जर म्हटलं तर सगळ्या समाजाला ते आरक्षण आहे. मग त्या समाजाची आणि आपल्या समाजाची जेव्हा तुलना आपण करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे हा झालेला सर्वात मोठा बदल आहे. आणि म्हणून आता ही आपण जी फळं चाखत आहोत आंबेडकरी चळवळीची, ही पुढे यशस्वी अशी वाटचाल सुरू आहे, ती यशस्वी वाटचाल खऱ्या अर्थानं त्यामागे जर प्रेरणा असेल तर आपल्या उद्धारकर्ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून आपला कुठलाही कार्यक्रम असो तो प्रबोधनात्मक असतो आणि त्यातून काहीतरी संदेश आपल्याला दुसऱ्यांना देण्यात येतो. आज या ठिकाणी जे परिवार आहे, मोरे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित असताना या कुटुंबाकडे पाहून इतर कुटुंबाने सुद्धा प्रेरणा घ्यावी. त्यांनी आर्थिक प्रगती तर करावी, परंतु सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातसुद्धा त्यांनी उन्नती साधावी. कारण आज या परिवाराच्या श्रद्धेतून हा कार्यक्रम घडून आलेला आहे. यावेळेला आपण सर्वप्रथम त्रिरत्नाप्रती श्रद्धाभाव व्यक्त करून पंचशील ग्रहण केलेला आहे.
हाच आपल्या जगण्याचा मूलमंत्र ठरलेला आहे की आम्ही हिंसा करणार नाही, खोटं बोलणार नाही, चोरी करणार नाही, दारू पिणार नाही, व्यभिचार करणार नाही. म्हणजे या घरामध्ये प्रवेश करत असताना आपण हे म्हणत आहोत, नुसतं म्हणत नाही तर त्याची प्रतिज्ञा आपण ग्रहण करत आहोत. म्हणजे इथून पुढं कुठल्याही प्रकारे अशा या नीतिनियमांचं या ठिकाणी पालन होईल आणि तिचा कुठलाही या ठिकाणी जो व्यवहार आहे तो होणार नाही. याचा अर्थ हे जे घर आहे परिपूर्ण हे धम्मसंस्कृतीला साजेसं असं असणार आहे. म्हणून आपण बौद्ध उपासक या ठिकाणी ब्रह्मानंदजी मोरे यांच्या या नव्या वास्तूमध्ये त्यांना